हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल के के मेडिकल अँड नर्सिंग लेक्चर्स. सो गाईज, आज आपण पाहणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणते प्रोसेस घडतात? डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण जे काही खाल्लेलं अन्न असतं ते खाल्लेलं अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये कसं होतो आणि जे नको असलेलं जे काही खाल्लेलं अन्नपदार्थ आहे ते शरीराच्या बाहेर कसं टाकलं जातं. म्हणजे जे घेतलेलं आपण अन्न आहे, फूड आहे, त्याचा एनर्जीमध्ये रूपांतर होणार आणि जो नको असलेला पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणार. हे आपण पूर्ण जे प्रोसेस घडणार आहे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, ते आपण या सिस्टममध्ये पाहणार आहोत. फर्स्ट, द डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये कोण-कोण असतं? डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये कोण-कोण असतं तर alimentary कॅनल, इट्स ॲसेसरी ऑर्गन्स, त्याचे ॲसेसरी ऑर्गन्स असतील अँड द व्हरायटी ऑफ द डायजेस्टिव्ह प्रोसेस दॅट्स प्रिपेअर द फूड इटन इन द डाएट फॉर द ॲब्सॉर्प्शन. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये कोण-कोण असतो तर alimentary कॅनल असणार, त्यानंतर alimentary कॅनल असेल, त्यानंतर ॲसेसरी ऑर्गन असणार, त्यानंतर अँड व्हरायटी ऑफ द डायजेस्टिव्ह प्रोसेस. डायजेस्टिव्ह जो काही प्रोसेस घडणार आहे ते व्हरायटीज ऑफ द प्रोसेस असणार त्याच्यामध्ये. त्यानंतर फूड प्रिपेअर होणार कशासाठी? ॲब्सॉर्प्शनसाठी. जे खाल्लेलं डाएट असतो, जो काही अन्न असतं ते डाएट ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी जे काही प्रोसेस घडणार आहे, प्रिपेअर होणार आहे अन्न, हे सगळं प्रोसेस कुठं घडणार आहे तर ह्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये. त्यानंतर द alimentary कॅनल बिगिन्स ॲट द माउथ. म्हणजे alimentary कॅनल स्टार्ट कुठून होतो? बिगिन्स कुठून होतो? माउथ. पासेस थ्रू द thorax, abdomen अँड पेल्विस, एंड विथ द ॲनस. म्हणजे तो स्टार्ट कुठून होणार? स्टार्ट होणार माउथ आणि पासेस थ्रू द thorax असेल, abdomen असेल अँड पेल्विस अँड एंड्स विथ द ॲनस. म्हणजे एंड कुठं होणार? ॲनस. स्टार्ट होणार माउथ, पास होणार तो thorax असेल, त्यानंतर abdomen असेल, पेल्विस रिजन असेल अँड एंड कुठं होणार? ॲनस. इथपर्यंत तो काय होणार? एंड होणार. त्यानंतर द डायजेस्टिव्ह प्रोसेस ग्रॅज्युअली ब्रेक डाउन द फूड्स इटन फूड इटन अंटिल दे आर इन द फॉर्म सुटेबल फॉर ॲब्सॉर्प्शन. म्हणजे जे खाल्लेलं अन्न आहे तो डायजेशन प्रोसेसमध्ये काय होतो तर ग्रॅज्युअली ब्रेकडाऊन होतो. म्हणजे हळूहळू काय होणार? तो अन्न लहान लहान तुकड्यामध्ये ब्रेकडाऊन होणार आहे आणि ते लहान लहान तुकड्यामध्ये ब्रेकडाऊन होऊन जोपर्यंत अन्न सुटेबल होत नाही ॲब्सॉर्प्शनसाठी काय होणार नाही? तो तयार होणार नाही. तोपर्यंत काय होतं तर तो अन्न जो आहे तो ब्रेकडाऊन होणार आहे. म्हणजे बारीक-बारीक तुकड्यामध्ये त्याचा काय होणार तो तर रूपांतर होणार. हे झालं डायजेस्टिव्ह सिस्टमचा इंट्रोडक्टिव्ह पार्ट. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत फंक्शन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत? डायजेस्टिव्ह सिस्टमचे फंक्शन्स. फर्स्ट जो आहे तो आहे इंजेशन, त्यानंतर प्रपोल्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन आणि इलिमिनेशन. हे 5 जे फंक्शन्स आहेत ते डायजेस्टिव्ह सिस्टमचे. आता फर्स्ट जो आहे तो इंजेशन. इंजेशन म्हणजे काय? इंजेशन म्हणजे जे आपण तोंडाने अन्न घेतो, अन्न आतमध्ये इंजेक्ट करतो, तोंडामध्ये घास घेतो. म्हणजे बाहेरील जो काही अन्नपदार्थ आहे, फूड आहे, तो तोंडामध्ये घेणं, इंजेक्ट करणं, म्हणजे त्याला आपण म्हणतो इंजेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रपोल्शन. प्रपोल्शन म्हणजे जे आपण खाल्लेलं अन्न आहे ते चिविंग करतो. ते चावलं जातं दातांनी आणि त्याला बारीक तुकड्यामध्ये रूपांतर होऊन ते काय होतं तर फॅरिंग्स असेल, इसोफेगस असेल, स्टमक, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि ॲनस मार्फत हे जे काही खाली-खाली जाण्याचा जे काही प्रोसेस घडतो, म्हणजे खाल्लेलं अन्न तोंडातून ॲनसपर्यंत जो खाली-खाली सरकत जातो, त्याच काय म्हणतो तर प्रपोल्शन म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डायजेशन. डायजेशन म्हणजे जे काही खाल्लेलं अन्न लहान-लहान तुकड्यामध्ये होणं, त्याचं पचन होणं किंवा ते त्यामध्ये केमिकल्स मिक्स होऊन त्या अन्नाचा मोठ्या तुकड्याचं रूपांतर लहान तुकड्यांमध्ये होणं, हे सर्व प्रोसेस घडणं त्यास काय म्हणतो डायजेशन. म्हणजे अन्न पचन होणं म्हणजे डायजेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे जे काही अन्न ब्रेकडाऊन होतो, लहान-लहान तुकड्यामध्ये रूपांतर होतो आणि ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतात तर जे मायक्रोव्हिलाज असतात, ते मायक्रोव्हिलाज काय करतात, अन्न घटक जे आहेत, अन्नरस जो आहे, ते सगळं ॲब्सॉर्ब करून घेतात. शोषून घेऊन ते कुठं रक्तामध्ये पाठवलं जातं. ते म्हणजे ॲब्सॉर्प्शनचा प्रोसेस घडतो. त्यानंतर लास्ट जो आहे तो राहिलेला अन्नपदार्थ जो आहे, ॲब्सॉर्प्शन केल्यानंतर राहिलेला अन्नपदार्थ आहे, वेस्ट जो आहे तो इलिमिनेट होतो. शरीराच्या बाहेर टाकला जातो ॲनसमार्फत. तो म्हणजे इलिमिनेशन. म्हणजे हे 5 जे आहेत ते 5 फंक्शन कशाचे आहेत तर डायजेस्टिव्ह सिस्टमचे. फर्स्ट आहे इंजेशन, सेकंड आहे प्रपोल्शन, थर्ड आहे डायजेशन, त्यानंतर ॲब्सॉर्प्शन आणि इलिमिनेशन. हे काय झाले तर फंक्शन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. आता त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत द ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम.
डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहेत. आता फर्स्ट जो आहे तो 2 प्रकारचे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये. एक आहे ॲलिमेंटरी कॅनल आणि दुसरा आहे ॲसेसरी ऑर्गन. ॲलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन आणि ॲसेसरी ऑर्गन अशा 2 प्रकारचे ऑर्गन्स आहेत. ॲलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन्स त्यामध्ये फर्स्ट आहे माउथ आहे, त्यानंतर फॅरिंग्स आहे, इसोफेगस, स्टमक आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम आणि ॲनल कॅनल. हे काय तर ॲलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन्स म्हणजे जिथून जे माउथपासून ते ॲनसपर्यंत जे काही अन्न आपण तोंडाने घेतो आणि ते इलिमिनेट करतो तोपर्यंत त्या रूटमध्ये येणारे जे काही ऑर्गन्स आहेत ते सर्व ऑर्गन्स कशामध्ये येतात तर ॲलिमेंटरी कॅनलमध्ये येतात. तर त्यामध्ये माउथ जो आहे माउथमध्ये काय घडतो आपण अन्न घेतो तोंडामध्ये, अन्नाचं रूपांतर बारीक बारीक तुकड्यामध्ये दातांनी केलं जातो, त्यामध्ये लाळ मिसळला जातो. हे सर्व प्रोसेस घडतो आणि ते अन्न काय होते सॉल्विंग करतो आपण गिळलं जातं. हे माउथमध्ये प्रोसेस घडतो. ते गिळायला अन्न कुठे जातो फॅरिंग्समध्ये जातो. फॅरिंग्समधून नेक्स्ट कुठे जाणार आहे तो इसोफेगसमध्ये जाणार आणि इसोफेगसमधून कुठे जाणार अन्न इसोफेगसमधून तो स्टमकमध्ये जाणार. स्टमकमध्ये तो अन्न घुसळलं जातं, मिक्स केलं जातो. तिथून अन्न स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अन्न काय होतं तर जे काही बारीक-बारीक तुकड्यामध्ये झालेला आहे तो अन्न काय होतं तिथं जे काही असणारे खूप सारे आपल्या अन्नामध्ये असणारे अन्नघटक आहेत, जे काही अन्नरस आहे ते सर्व स्मॉल इंटेस्टाईनमध्ये शोषलं जातं. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये पण थोडाफार अन्नामध्ये असणारा पाण्याचा घटक असेल, अन्न घटक असतील ते सर्व याच्यामध्ये पण शोषलं जातं. त्यानंतर जे राहिलेलं अन्न घटक आहे शोषून नको असलेले पदार्थ रेक्टम आणि ॲनसमार्फत शरीराच्या बाहेर फेकलं जातं. हे झाले ॲलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन्स. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत ॲसेसरी ऑर्गन्स. म्हणजे जे काही प्रत्यक्षात डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये भाग न घेता तरीही ते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये हेल्प करतात, डायजेशनसाठी हेल्प करतात. ते कोणकोणते ऑर्गन्स आहेत ॲसेसरी ऑर्गन्स तर 3 पेअर ऑफ द सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्सचे 3 पेअर्स. त्यानंतर द पँक्रियाज, द लिव्हर अँड बिलिअरी ट्रॅक. हे काय तर हे आहेत ॲसेसरी ऑर्गन्स. आता 3 पेअर ऑफ द सलायव्हरी ग्लँड्स. सलायव्हरी ग्लँड्सचे 3 पेअर काय करतात तर ते जे काही आपण अन्न तोंडामध्ये घेतो त्यावेळेस अन्न घुसळण्यासाठी, अन्न सॉफ्ट करण्यासाठी आणि ते आतमध्ये गिळत असताना इझिली आतमध्ये डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये अन्न सरकलं गेलं पाहिजे किंवा त्यामध्ये काही एन्झाईम्स असतात. ते एन्झाईम्स काय करतात तर अन्नाचं बारीक-बारीक तुकड्यामध्ये रूपांतर करण्यास हेल्प करतात. म्हणजे डायजेशनसाठी हे सलायवा इम्पॉर्टंट असतात आणि सलायवा सिक्रेट कोण करतं? सलायव्हरी ग्लँड्स हे ॲसेसरी ऑर्गन. त्यानंतर द पँक्रियाज. पँक्रियाज काय करतो? पँक्रियाजमध्ये 2 प्रकारचे स्रवलं जातं. एक हार्मोन स्रवलं जातं. त्यानंतर एक जे काही एन्झाईम्स आहे पँक्रियाटिक ज्यूस असेल, ते पण कशासाठी हेल्पफुल आहे तर ते डायजेशनसाठी हेल्पफुल आहे. ते पण पँक्रियाज तिथून काय होतं तर ते सिक्रीट करतो. त्यानंतर द लिव्हर आणि बिलिअरी ट्रॅक म्हणजे लिव्हर आणि बाईल डक्ट. लिव्हर जो आहे तो लिव्हर काय करतो तर बाईल प्रोड्यूस करतो. म्हणजे बाईल तयार करण्याचं काम लिव्हर करतो आणि बाईल स्टोअर कोण करतो तर बाईल डक्ट आणि लिव्हर काय करणार? तयार करणार आणि तो स्टोअर करणार आणि हे बाईल जो आहे तो बाईल पण कशासाठी महत्त्वाचा आहे? तर डायजेशन होण्यासाठी तो पण बाईल जो आहे तो बाईल पण कशासाठी महत्त्वाचा पार्ट तो रोल अदा करतो. तर हे झालं डायजेस्टिव्ह सिस्टम. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आपण काय पाहिलं डायजेस्टिव्ह सिस्टमचे इंट्रोडक्शन पाहिलं, डेफिनेशन, त्यानंतर फंक्शन्स, ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम 2 प्रकारचे ऑर्गन पाहिले, ॲलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे ऑर्गन्स आणि ॲसेसरी ऑर्गन्स. आता हे जे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये ऑर्गन्स आहेत ॲलिमेंटरी कॅनलमध्ये असणारे आणि ॲसेसरी ऑर्गन्स असणार आपण इन डिटेलमध्ये नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहणार. माउथ इन डिटेलमध्ये माउथचं फंक्शन असेल, फॅरिंग्स असेल, इसोफेगस म्हणजे काय त्याचं फंक्शन, स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन हे सर्व त्यांचं इन डिटेलमध्ये त्याचं ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार. हे झालं डायजेस्टिव्ह सिस्टम, इंट्रोडक्टिव्ह पार्ट, फंक्शन आणि ऑर्गन्स. जर तुम्हाला हे व्हिडिओ छान वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक यू फॉर वॉचिंग.